कोल्हापूर पासून जवळच असणाऱ्या पेठवडगाव येथे झाला आहे भव्य प्लॉटिंगचा प्रोजेक्ट। या ठिकाणी रस्ते, लाईट, गटर्सच्या सोयीनियुक्त कलेक्टर येणे प्लॉट उपलब्ध। प्लॉट बुकिंगसाठी संपर्क करा भोगम असोसिएट्स, लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स। प्लॉट नंबर 118, गुळ लाईन, श्री शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर। मोबाईल नंबर 9921229292। तक्रार कुणी केली 1200 बदल, परत 1200च्या बदल कळवळा कुणाला आला, हे सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या संस्थांनी बघितलेलं आणि त्यामुळे उद्या 5 मे नंतर आता शेवटी शासनाच्या हातात आहे, शासन काय निर्णय घेते बघू। आणि एकदा 5 मे ची तारीख संपली की मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यावर माझी प्रतिक्रिया देईन। पण ज्या पद्धतीने काल निकाल आला आणि त्याच्या आधी सुद्धा मंत्री मुश्रीफ आणि शिवाजी पाटलांच्या मध्ये ज्या पद्धतीने वाद सुरू आहे, ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते, या सगळ्या एकूणच प्रकारावर काय सांगा? नाही, मला वाटतं त्यांच्याकडे काही माहिती आहे, त्या माहितीच्या आधारावर ते त्या ठिकाणी त्या संदर्भातली भूमिका त्या ठिकाणी मांडतात। कोणीतरी त्यांच्यावर बसून नेमकं त्यांच्याकडे काय माहिती आहे, काय अडचणी आहेत, त्या त्यांच्याशी बोललं पाहिजे। कोणीच बोललं नाही तर ते शेवटी त्यांच्याकडे आलेल्या माहितीच्या आधारावर ते वक्तव्य करणार। नाही, मला माहित नाही त्यांनी मागणी केली का, ते बोलले, कधी भेटले तर मी त्यांना विचारेन की नेमकं काय आहे तुमच्याकडे ज्याच्याकडून ईडीची मागणी करणे उगा म्हणजे विश्वास आबाजींच्या आणि अरुण डोंगरेंच्या उलट काय आहे की ज्याच्या तुम्ही ईडीची मागणी करताय। भेटले तर एकदा विचारतो तुमच्या गावाचा बोललेला कारभार शेतकऱ्यांचा संघ आहे, या शेतकऱ्यांच्या संघामध्ये अशा प्रकारचं राजकारण तुम्हाला अपेक्षित आहे का? आणि दूध उत्पादक शेतकरी अशा प्रकारचं चुकीचं राजकारण होत नाही, मला वाटतं मी ज्यावेळी गोकुळची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी शेतकऱ्याला 2 रुपये दर दूध वाढ देतो म्हणून सांगितलं। आम्ही ते तब्बल 12-14 रुपयावर दरवर त्या ठिकाणी दिले। कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी वाचवायचं काम गेल्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे। त्यामुळे आता पुढे देखील या गोकुळमध्ये शेतकरी विमुख कारभार करण्याची आमची भूमिका असणार आहे। त्यामुळे थोडं 5 तारीख झाल्यानंतर नेमकं काय होतंय, प्रशासक येतोय आहे त्या बॉडीला कंटिन्युएशन मिळते, त्याच्यावर मी प्रतिक्रिया देणं संयुक्त राहील त्यानंतर। कारण की शेवटी आता ते महायुती म्हणून लढणार म्हणून त्याने जाहीर केलेलं। आता मी समविचारी जे माझ्याबरोबर येतील, कोणी येतील, जे येतील त्यांना घेऊन लढायचा निर्णय आमचा पक्का आहे।